सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। साफसफाई कामगारांच्या मागण्यांसंदर्भात संघर्षवादी सफाई कामगार संघटनेचे धरणे आंदोलन। सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात संघर्षवादी सफाई कामगार संघटनेच्या वतीने ह्युमाइन क्लब येथे 3 दिवसांचे धरणे आंदोलन करण्यात आले। मनपा प्रशासनाने प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत सफाई कामगारांना घरे बांधून देणे, सफाई कामगारांच्या वारसांना 30 दिवसात नियुक्ती द्यावी, सफाई कामगारांच्या मुलांना मानधन तत्वावर नोकरी द्यावी, सेवानिवृत्त सफाई कामगारांना वाढीव उपदानाची व 7व्या वेतन आयोगाची रक्कम त्वरित देण्यात यावी, महानगरपालिका कर्मचारी व सफाई कामगारांच्या ॲडव्हान्स मध्ये वाढ करण्यात यावी, सफाई कामगारांना त्यांच्या सुरक्षेसाठी साडी, गणवेश, स्वेटर, चप्पल, बूट, गम बूट्स, पाटा, झाडू, गटर पावडी इत्यादी तात्काळ देण्यात यावे यांसह इतर विविध मागण्यांसंदर्भात सफाई कामगारांनी 3 दिवसांचा धरणे आंदोलन पुकारलंय। त्या प्रसंगी संघर्षवादी सफाई कामगार संघटनेचे मुनाफ शेख कादर, बापू खरात, राजू पगारे, किशोर मोरे, वसीम शेख, मोहन शिंदे, अशोक खेरनार, समशेर बेग, आसिफ बेग यांच्यासह सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित तर्फे आजपासून सफाई कामगारांच्या मागण्यासंदर्भात 3 दिवसीय धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे। तरी या संदर्भात महापालिका प्रशासनाला आम्ही 15 दिवसापूर्वी पत्र दिलेले। तर आमची सर्वात पहिली मागणी अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत सफाई कामगारांना 650 स्क्वेअर फुटाचे घरं बांधून द्यावी। कारण दरवर्षी हा जो 2-2 कोटी रुपये निधी येतो राज्य शासनाचा, हा निधी परत जातो। महानगरपालिका प्रशासनाने याच्यावर कुठलीच कारवाई केली नाही। आज तगायत ती कारवाई झालेली नाही, तरी महापालिका प्रशासनाने त्यावर कारवाई करावी। दुसरी आमची मागणी अशी आहे की सफाई कामगारांच्या मुलांना मानधन तत्वावर नोकरी द्यावी। जे शिक्षित असतील, पदवीधर असतील, त्या हिशोबाने त्यांना ज्या जागी पात्रता असेल त्या जागी त्यांना नोकरी देण्यात यावी। आमची तिसरी मागणी अशी आहे की सफाई कामगारांच्या वारसांचे जे प्रलंबित प्रकरण आहेत त्या प्रलंबित प्रकरण तात्काळ निकाली काढावी। कारण जेणेकरून 2-2, 3-3 वर्षापासून जे प्रकरणं थांबलेत तर त्या प्रकरणांना न्याय द्यावा आणि त्याच्या सफाई कामगारांच्या मुलांना न्याय मिळावा, ही आमची तिसरी मागणी आहे। आमची चौथी मागणी अशी आहे की सेवानिवृत्त सफाई कर्मचारी जो आहे 1/1/16 7 वेतन लागलेलं आहे। आज कमीत कमी त्याला 10वं वर्ष चालू वाटतं, 10वं वर्ष झालेलं आहे, तरी त्याच्या रकमा घेणं बाकी आहेत। त्या कामे महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावं, ही आमची चौथी मागणी आहे। आमची 5वी मागणी अशी आहे की महानगरपालिकेतील जे कार्यरत कर्मचारी आहेत, सफाई कामगार असो व कार्यालयीन कर्मचारी असो, यांना जो मिळणारा ॲडव्हान्स आहे ते फक्त 12,500 रुपये। 12,500 रुपयामध्ये दिवाळी, 14 एप्रिल किंवा रमजान हे सण साजरे होत नाही। कारण एवढी वाढती महागाई आहे, त्यामुळे तेवढ्या पैशामध्ये त्यांचा सण साजरा होत नाही। तर ती रक्कम वाढवून 25,000 रुपये करण्यात यावी, अशी आमची चौथी मागणी आहे। आमची 5वी मागणी अशी आहे की सफाई कामगारांना दरवर्षी बदलत्या ऋतूप्रमाणे छत्री, रेनकोट, स्वेटर, मफलर, तुम्हाला सांगू त्यांना ड्रेस, गणवेश, साड्या हे दिलं जातं। आणि दुसरी गोष्ट त्यांना कामासाठी लागणारं साहित्य, पाटी, पावडे, झाडू, गटर पावडी, तुम्हाला सांगू गमबूट, हे त्यांच्या कामासाठी लागणारे साधनं आहेत। हे साधनं पूर्वी सर्व दिले जायची, पण आता महापालिकेने ते देणं बंद केलेलं आहे। ते त्वरित सुरू करावं आणि कर्मचाऱ्यांना ते साधनं द्यावी, काम करण्याची साधनं द्यावी आणि त्यांना जे लागणाऱ्या ऋतूप्रमाणे गणवेश, साड्या, रेनकोट, छत्री हे त्वरित त्यांना देणं सुरू करावं, अशी आमची 6वी मागणी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की 3 महिन्यापासून कामगारांचे पगार हे 10 तारखेनंतर उशिराने होत आहे। तर राज्य शासनाला आमची विनंती अशी की जी तुम्ही निधी पाठवतात तो निधी जर वेळेवर आला तर कामगारांचे पगार हे 5 तारखेच्या आत होतील। ती निधी वेळेवर येत नसल्यामुळं कामगारांचे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।